नमस्कार मित्रांनो, टीईटीच्या या सिरीजमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. या सिरीजचा मुख्य उद्देश तुमच्याकडून जास्तीत जास्त प्रश्न सोडवून घेणे आणि तुमचा स्कोर वाढवणे आहे. तुम्ही किती वाचले याच्यापेक्षा पेपरला गेल्यावर तुमचं किती लक्षात राहतं हे महत्त्वाचं असतं. या सिरीजमध्ये तुमच्या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न घेण्याचा प्रयत्न असतो आणि त्याचं उत्तर सांगण्यासोबतच आपण त्या प्रश्ना रिलेटेड अजूनही माहिती देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जास्तीत जास्त रिव्हिजन होते आणि तो टॉपिक तुमचा क्लिअर होत चालतो. या सिरीजमध्ये तुम्ही एकच करायचं आहे की एखादा प्रश्न नवीन वाटला तर तो टॉपिक लगेच क्लिअर करून घेत चला, जेणेकरून पेपरला गेल्यावर तो प्रश्न तुमच्यासाठी नवीन वाटणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्राचे 15 प्रश्न आणि मराठीचे 15 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी खालीलपैकी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत मांडला? आता समजा हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन आहे, तर मग लगेच तुक्का मारून पुढे जायचं का? तर 4 पर्यायामधून जर आपण तुक्का मारला तर आपले उत्तर बरोबर येण्याचे फक्त 25% चान्सेस असतात. पण जर आपण ऑप्शनमधून उत्तर काढण्याचा प्रयत्न केला, ऑप्शन एलिमिनेशन प्रोसेस वापरली, तर यामध्ये समजा ऑप्शन क्रमांक 1 बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हा आपण वाचलेला आहे, याचं उत्तर हावट काढणार आहे, तर याचं उत्तर हे नसणार आहे, याला कट करायचं. त्यानंतर द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर स्पियरमननी मांडला. ऑप्शन क्रमांक सी हेही कट झालं. मग राहिली किती? बी आणि डी. 2 पर्यायामधून जर आपण तुक्का मारला तर आपले उत्तर बरोबर येण्याचे 50% चान्सेस वाढत असतात. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर 4ही ऑप्शनचा विचार न करता डायरेक्ट तुक्का मारणं हे खरं तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुक्का मारणं यासाठीही डोकं लावायचं. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 त्रिमितीय बुद्धिमत्ता सिद्धांत. स्टर्नबर्ग म्हटलं की त्रिमितीय सिद्धांत आठवायचा. या 3 मिती कोणत्या? विश्लेषणात्मक, सृजनशील आणि व्यावहारिक. प्रश्न क्रमांक 2 व्यक्तिमत्व मापनासाठी वापरली जाणारी शाईच्या डागाची चाचणी कोणी विकसित केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हर्मन रोशा. यात 10 कार्ड्स असतात हे लक्षात ठेवा. या 10 कार्डामध्ये 5 काळी आणि पांढरी, 2 काळी आणि लाल आणि 3 बहुविध रंगाची असतात. ही एक प्रक्षेपण चाचणी आहे. प्रश्न क्रमांक 3 एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययनाच्या मुख्य नियमामध्ये कशाचा समावेश होत नाही? इथे होत नाही हे विचारलं आहे. त्यांनी मुख्य नियम 3च सांगितले आहेत. तयारीचे नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. सादृश्याचा नियम हा त्यांचा द्वियम नियम आहे. यामध्ये मुख्य नियमामध्ये त्यांनी 3 नियम सांगितले आणि द्वियम म्हणजे सेकंडरी लॉजमध्ये त्यांनी 5 नियम सांगितले होते. याचं उत्तर आहे सादृश्याचा नियम. प्रश्न क्रमांक 4 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार वर्गात शिक्षकांची भूमिका काय असावी? हा एकदम सोपा प्रश्न आहे आणि यावर प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 5 अब्राहम मॅस्लो यांच्या गरजांच्या श्रेणी सिद्धांतानुसार सर्वात तळाशी म्हणजे पायाला कोणत्या गरजा असतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शारीरिक गरजा. मानवी गरजांचे 5 स्तर मॅस्लो यांनी सांगितले होते. पहिला शारीरिक गरजा हा त्यांच्या त्रिकोणामध्ये सर्वात खालची म्हणजे तळाची पायरी आहे. यामध्ये अन्न, पाणी, झोप आणि हवा. त्यानंतर सुरक्षितता, नोकरी, घर आणि आरोग्य. 3 नंबरला प्रेम आणि जिव्हाळा, यामध्ये कुटुंब आणि मित्र येतात. 4 नंबरला आदर. 5 नंबरला आत्मप्रचिती, यामध्ये स्वतःची पूर्ण क्षमता ओळखणे. प्रश्न क्रमांक 6 बी.एफ. स्किनर यांचा साधक अभिसंधान सिद्धांत प्रामुख्याने कशावर भर देतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बक्षीस आणि शिक्षा. स्किनरच्या सिद्धांताचा गाभा मूळ म्हणजे बक्षीस आणि शिक्षा आहे. आपण वर्गात पण हेच करतो. मुलांना चांगलं उत्तर दिलं की शाबासकी देतो म्हणजे बक्षीस देतो, मग तो पुन्हा उत्तर देतो. प्रबलन योग्य वर्तनाला बक्षीस दिल्या ते वर्तन वारंवार घडते, याला धनप्रबलन म्हणतात. शिक्षा चुकीच्या वर्तनाला शिक्षा दिली तर वर्तन कमी होते. प्रश्न क्रमांक 7 स्वतःचे दोष किंवा अपयश दुसऱ्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर ढकलण्याच्या प्रवृत्तीला कोणती संरक्षण यंत्रणा म्हणतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रक्षेपण. संरक्षण यंत्रणा या घटकावर नेहमी प्रश्न येतो. यात इथे काय विचारलंय तर स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे. म्हणजे समजा मी पडलो तर मी म्हणणार रस्ताच खराब होता, यालाच मानसशास्त्रामध्ये प्रक्षेपण म्हणतात. याचबरोबर प्रक्षेपण म्हणजे काय आपण आताच पाहिलं, स्वतःच्या चुकांचे ओझे किंवा नकारात्मक विचार दुसऱ्यावर लादणे. उदाहरणार्थ परीक्षेत नापास झाल्यावर पेपर कठीण होता असं म्हणणे. विस्थापन म्हणजे काय? बॉसचा राग बायकोवर काढणे, एका ठिकाणाचा राग दुसऱ्या सुरक्षित ठिकाणावर काढणे. समर्थन म्हणजे काय? कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणजे काय? खोटे पण पटण्याजोगी कारण देणे. उदात्तीकरण म्हणजे काय? राग किंवा आक्रमकतेला योग्य वळण देणे. उदाहरणार्थ रागीट मुलाने बॉक्सर बनणे. प्रश्न क्रमांक 8 कोल्ह्याला द्राक्ष आंबट हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचे अचूक उदाहरण आहे? याचं उत्तर आपण आत्ताच पाहिले. पर्याय क्रमांक 2 समर्थन. जाऊ दे द्राक्ष आंबट आहे
म्हणजे एखादी गोष्ट जमली नाही की आपण खोटं कारण देऊन स्वतःचे समाधान करतो, यालाच मराठीत समर्थन म्हणतात. दमन म्हणजे काय? अतिशय दुःखद किंवा वाईट आठवणी जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करणे. प्रतिक्रिया निर्मिती म्हणजे काय? मनात एखादी भावना असणे आणि प्रत्यक्ष वागण्यात नेमके उलट कृती करणे. उदाहरणार्थ सासूचा राग असताना गोड बोलणे. प्रश्न क्रमांक 9. ब्लूम यांच्या बोधात्मक क्षेत्राच्या वर्गीकरणानुसार सर्वोच्च स्तरावर कोणते उद्दिष्ट येते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. मूल्यमापन. ब्लूम यांनी 6 क्रम सांगितले होते. यामध्ये पहिलं ज्ञान, दुसरं आकलन, तिसरं उपयोजन, चौथं विश्लेषण, 5वं संप्रेषण आणि 6वं मूल्यमापन. यामध्ये जुन्या वर्गीकरणानुसार मूल्यमापन हा सर्वात उच्च स्तर मानला जातो, पण 2001च्या सुधारित आवृत्तीत निर्मिती हा सर्वात वरचा स्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RT ॲक्ट 2009 सामान्यतः कोणत्या वयोगटातील मुलांसाठी लागू आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 6 ते 14. RT 2009 वरचा हा सर्वात बेसिक आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. मोफत शिक्षण कोणाला? तर 1ली ते 8वीच्या मुलांना, म्हणजे ज्यांचं वय असतं 6 ते 14 वर्ष. तर प्रश्नामध्ये दिव्यांग मूल असा शब्द आला असता तर उत्तर 6 ते 18 वर्ष आलं असतं. संविधानाच्या कलम 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील म्हणजेच 1ली ते 8वी सर्व बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळणे हाच मूलभूत अधिकार आहे. हा कायदा 1 एप्रिल 2010 पासून सर्वत्र भारतामध्ये लागू झाला. सांगितले जर दिव्यांग बालकांसाठी विचारलं तर त्याचं वय हे 6 ते 18 वर्ष लागू होतं. प्रश्न क्रमांक 11. शिक्षकाने शिकवताना आधी सोप्या गोष्टी आणि नंतर कठीण गोष्टी शिकवाव्यात हे कोणत्या अध्यापन सूत्राचे उदाहरण आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सोप्याकडून कठीणाकडे. सोप्याकडून कठीणाकडे यामध्ये मुलांचा आत्मविश्वास वाढवा म्हणून सुरुवातीला सोपे घटक आणि नंतर गुंतागुंतीचे घटक शिकवले जातात. ज्ञानाकडून अज्ञानाकडे यामध्ये जे मुलांच्या आधीपासून माहिती आहे म्हणजे त्यावर आधारित नवीन ज्ञान दिले जाते. यामध्ये आधी प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तू दाखवून शिकवणे व नंतर संकल्पना सांगणे. प्रश्न क्रमांक 12. अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असतानाच विद्यार्थ्यांची प्रगतीचे जे मूल्यमापन केले जाते त्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. आकारिक मूल्यमापन. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर प्रक्रिया चालू असताना आपण विद्यार्थ्यांना घडवत असतो, त्याला आकार देत असतो, म्हणून त्याला आकारिक मूल्यमापन. आणि जेव्हा वर्ष संपतं तेव्हा आपण सगळ्या मार्कांचे संकलन करतो म्हणजेच बेरीज करतो, ते संकलित मूल्यमापन असतं. इथे प्रक्रिया चालू आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आकारिक मूल्यमापन. संकलित मूल्यमापन हे सत्र किंवा वर्षाच्या शेवटी केले जाते. याचा उद्देश ग्रेड किंवा मार्क देणे हा असतो. निदान कसोटी विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी आणि त्रुटी शोधण्यासाठी कसोटी वापरतात. प्रश्न क्रमांक 13. बहुविध बुद्धिमत्ता हा प्रसिद्ध सिद्धांत खालीपैकी कोणी मांडला? याचं उत्तर आपण आताच पाहिलं. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. हावर्ड गार्डनर. हावर्ड गार्डनर यांनी 1983 मध्ये बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त बुद्धिमत्ता. त्याने सांगितलं की कोणी संगीतात हुशार असतं, कोणी खेळात तर कोणी गणितात. बुद्धी ही एकच नसते. यामध्ये त्यांनी 8 बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितले होते आणि त्यावरही प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 14. जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या आवडीने आणि समाधानासाठी एखादे काम करतो तेव्हा ती कोणती प्रेरणा असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आंतरिक प्रेरणा. प्रेरणेचे 2 प्रकार असतात. जर मुलगा चॉकलेट मिळेल म्हणून अभ्यास करत असेल तर ती बाह्य प्रेरणा झाली, पण जर त्याला वाचनाची आवड आहे आणि तो रात्रभर पुस्तक वाचत बसला तर ती त्याची आंतरिक प्रेरणा असते. आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणा जेव्हा कामातून आनंद मिळतो, जिज्ञासा असते आणि कोणतीही बाह्य बक्षीस किंवा शिक्षेची अपेक्षा नसते, हे अध्ययनासाठी सर्वोच्च असते. आणि बाह्य प्रेरणा यामध्ये बक्षीस, मार्क किंवा आईवडिलांची शाबासकी मिळणे किंवा शिक्षेच्या भीतीने केलेला असतो. बाह्य प्रेरणेपेक्षा आंतरिक प्रेरणा अधिक काळ टिकते आणि प्रभावी असते. यामध्ये कोणती जास्त प्रभावी असते हेही विचारले जाते. प्रश्न क्रमांक 15. अध्ययन प्रक्रियेमध्ये आनुवंशिकता आणि पर्यावरण यांचे नाते कसे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. दोघांचा गुणाकार म्हणजे परस्पर क्रिया. बालकाचा विकास हा कधीच फक्त आईवडिलांच्या गुणावर म्हणजेच आनुवंशिकता किंवा फक्त आजूबाजूच्या परिस्थितीवर म्हणजेच पर्यावरणावर अवलंबून नसतो.
अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्राचे 15 प्रश्न पाहिले. आता आपण मराठीचे 15 प्रश्न पाहूया. यामध्ये यथाशक्ती या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अव्ययीभाव समास. यथाशक्ती हा शब्द खूपदा परीक्षेत आलाय. एक सोपी ट्रिक सांगतो. ज्या शब्दाच्या सुरुवातीला आप, यथा, प्रति, दर, हर असे उपसर्ग लागतात तिथे डोळे झाकून अव्ययीभाव समास असतो. उदाहरणार्थ आजन्म, प्रतिदिन, दररोज. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास ज्या समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते आणि तो पूर्ण शब्द क्रियाविशेषणासारखे काम करतो. यामध्ये यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, यथा हे पहिले पद महत्त्वाचे आहे. इतर उदाहरणे म्हणजे आपण आत्ताच पहिले आजन्म, प्रतिदिन, दररोज, गावोगावी. तत्पुरुष समास दुसरे पद महत्त्वाचे असते यामध्ये आणि द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ आई वडील. प्रश्न क्रमांक 17 समिधाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाची लक्षणे यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. यामध्ये समिधाने यामध्ये ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि कर्माला प्रत्यय नसतो. क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. उदाहरणार्थ आपण जर कर्म बदलला, समिधाने चिंच खाल्ली, यामध्ये लगेच क्रियापदामध्ये बदल झाला. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्यानुसार बदलते. उदाहरणार्थ समिधा आंबा खाते. भाव्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. उदाहरणार्थ समिधाने आंब्याला खाल्ले. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी स्वरसंधीचे अचूक उदाहरण कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी. संधीचे 3 प्रकार असतात: स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वरसंधीमध्ये काय? एकमेकांशेजारी येणारी 2 वर्णे जेव्हा स्वर असतात तेव्हा त्याला स्वरसंधी म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 निर्जीव वस्तू सजीव आहेत असे मानून त्या माणसासारख्या वागतात असे वर्णन असेल तिथे कोणता अलंकार असतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चेतना गुणवृत्ती. निर्जीव वस्तूंमध्ये चेतना किंवा जीव आहे असे वर्णन कवी करतो. ढग रडतात, झाडे हसतात असे वर्णन आले की तिथे चेतना गुणवृत्ती अलंकार असतो. प्रश्न क्रमांक 20 डोळ्यात धूळ फेकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फसवणूक करणे. प्रश्न क्रमांक 21 उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अचूक अर्थ सांगा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कमी गुण असणारा माणूस जास्त बडाया मारतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना फारसं काही येत नसतं पण ते स्वतःच्या हुशारीचा खूप आव आणतात. नदीचं पाणी जर उथळ असेल तर ते खूप आवाज करतं, पण नदी खोल असेल तर ती शांत वाहते. माणसाचंही तसंच आहे. गुण कमी असणारा खूप बडाया मारतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कमी गुण असणारा माणूस जास्त बडाया मारतो. म्हणींमध्ये समानार्थी म्हण कोणती हेही विचारलं जातं. त्याच्यामुळे त्या म्हणीशी संबंधित कोणत्या म्हणी असतात याही पाठ करून ठेवा. यामध्ये या म्हणीशी संबंधित म्हणजे समानार्थी म्हण आहे रिकाम्या डब्याला आवाज जास्त. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? नसलेला विचारला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिमालय. प्रश्न नीट वाचत चला. इथं आपल्याला नसलेला शब्द विचारला आहे. सौंदर्य, प्रामाणिकपणा, गुलामगिरी हे शब्द आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत नाही, ते आपण अनुभवतो म्हणून ते भाववाचक नाम आहेत. पण हिमालय हा शब्द पर्वत आहे, हे एका विशिष्ट ठिकाणाचे नाम आहे म्हणून ते विशेष नाम आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 23 मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा आपण स्वतःबद्दल जोर देऊन बोलतो जसं की मी स्वतः, तो आपणहून आला, तेव्हा स्वतः किंवा आपण ही आत्मवाचक सर्वनामे असतात. प्रश्न क्रमांक 24 कावळा काळा आहे या वाक्यातील विशेषण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 काळा. कोणते? प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजू आंबा खातो. क्रियापदाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की राजू काय खातो तर उत्तर मिळतो आंबा. म्हणजे इथे कर्म आहे, म्हणजेच हे सकर्मक वाक्य आहे. अकर्मक क्रियापदामध्ये ज्या वाक्याला कर्म नसतो म्हणजे राम झोपतो, ती हसली, तो पळाला या वाक्यात कर्माची आवश्यकता नाही म्हणून ते अकर्मक क्रियापद असते. प्रश्न क्रमांक 26 मराठी व्याकरणात जल हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3
तत्सम तत्सम शब्द आणि तद्भव शब्द याच्यामधील फरक समजून घ्या. तत्सम शब्द म्हणजे जे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे येतात, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही, त्यांना तत्सम शब्द म्हणतात. आणि तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधून येताना त्यांच्या शब्दामध्ये बदल होतो, जसं की जलवरून पाणी आणि भ्रातावरून भाऊ. देशी शब्द म्हणजे जे शब्द इथल्या मूळ रहिवाशांचे आहेत, जसे की झाड, दगड, धोंडा. प्रश्न क्रमांक 27, झाडावर या शब्दातील वर हा शब्द कोणत्या विभक्तीचा अर्थ दर्शवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सप्तमी. प्रश्न क्रमांक 28, तो नियमित व्यायाम करत असे या वाक्याचा काळ ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रीती भूतकाळ. वाक्याच्या शेवटी जर असा शब्द आला तर जास्त विचार करायचा नाही, तो रीती भूतकाळ असतो. भूतकाळातील एखादी सवय सांगण्यासाठी आपण असे बोलतो. तो खेळत असे, तो गाणे गात असे. इथे रीत किंवा सवय दिसते, म्हणून हा पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. साधा भूतकाळामध्ये त्याने व्यायाम केला, अपूर्णामध्ये तो व्यायाम करत होता, पूर्णामध्ये त्याने व्यायाम केला होता. असे वाक्य तयार होतात. प्रश्न क्रमांक 29, जे चकाकते ते सर्व सोने नसते. कोणत्या प्रकारचे वाक्यप्रचार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मिश्र वाक्य. वाक्यप्रचार कसे ओळखायचे? आणि व आलं तर संयुक्त वाक्य, पण जर वाक्यामध्ये जे ते, जर तर, जो तो अशा जोड्या आल्या तर ते वाक्य एकमेकावर अवलंबून असते. एकाला दुसऱ्याशिवाय पूर्ण अर्थ नसतो, अशा वाक्यांना आपण मिश्र वाक्य म्हणतो. संयुक्त वाक्यामध्ये आणि व पण ने जोडलेली दोन स्वतंत्र वाक्य असतात. क्रमांक 3, खालीलपैकी अनल या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विस्तव. आजच्या व्हिडिओमध्ये हा आपला शेवटचा प्रश्न आहे. अनल आणि अनिल या दोन शब्दांमध्ये खूप मूल्य फसतात. अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे विस्तव किंवा अग्नी. अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्राचे 15 आणि मराठीचे 15 प्रश्न पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.